भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानमध्ये फूट इम्रान खानच्या पक्षानं सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती, परिस्थितीची माहिती देण्यासाठी बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती। पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलं, तर काश्मीरमधील किशनगंगा धरणातून झेलम नदीचं पाणी रोखण्याचं काम सुरू। पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत बेसररच्या डोंगराळ भागामध्ये लोकांना ट्रेकिंगला घेऊन जाणाऱ्या गाईडला आज अनंतनागमधील एएसपी कार्यालयामध्ये बोलावलं। जवळपास 25 टुरिस्ट गाईड्सनाही करण्यात आली चौकशी। जम्मूच्या रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागामध्ये लष्कराचं वाहन खोल दरीत कोसळलं। अपघातामध्ये 2 जवानांचा मृत्यू, सकाळी अपघात झाल्याची माहिती। रात्री कारगिल द्रास सोडून जवळपास पूर्ण एलओसीवर पाकिस्तानचा गोळीबार। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी आणि मेंधरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती। प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार, भारताचं प्रत्युत्तर। जबलपूरच्या ऑर्डनन्स कारखान्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। रजेवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ ड्युटीवर रुजू होण्याचे निर्देश। पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणावावर दोघांमध्ये चर्चा। भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं रशियाचं आश्वासन। वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। काल नौदल प्रमुखांच्या भेटीनंतर आज वायुदल प्रमुखांची चर्चा। पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवर वायुदल प्रमुखांच्या भेटीला महत्त्व। पाकिस्तानी संसदेचं उद्यापासून विशेष अधिवेशन। भारताच्या भीतीनं रणनीती आखण्याची तयारी सुरू। पाकिस्तानकडून सतत युद्धबंदीचं उल्लंघन। पाकव्याप्त काश्मीरच्या लिपा व्हॅलीमधून दहशतवाद्यांची मोठी खेप भारतामध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरू। तपास यंत्रणेतील सूत्रांची माहिती। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीती। पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रांची कमतरता। पाककडे फक्त 4 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा। भारताशी युद्ध झालं तर पाकिस्तान 96 तासांपेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही। पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी। 450 किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्राची मारक क्षमता। पाककडून भारताविरुद्ध सज्ज असल्याचा दावा। मात्र अशा क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण हे केवळ तणाव वाढवण्याचा प्रयत्न। भारतीय सैन्य हवाई संरक्षणासाठी शस्त्र खरेदी करणार। ही खरेदी मेक इन इंडिया अंतर्गत केली जाणार। 48 लॉन्चर आणि 85 क्षेपणास्त्र तसंच अनेक आवश्यक उपकरणं देखील खरेदी केली जाणार। सीआरपीएफच्या 41 बटालियनचे जवान मुनीर अहमद बडतर्फ। पाकिस्तानी मुलीसोबत विवाह करून माहिती लपवल्यामुळे कारवाई। पत्नीचा व्हिसा संपूनही तिला भारतात ठेवलं। हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला। पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो, माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे एक्स अकाउंट भारतामध्ये ब्लॉक। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अमृतसरमधून अटक। दोघं अमृतसर छावणी भागाची माहिती पाकिस्तानला पाठवत होते, तर अमृतसर जेलमधील हरप्रीत सिंगद्वारे या दोघांना हेरांचा आयएसआयशी संपर्क। पहलगाम हल्ल्यावेळी दुकान बंद ठेवणारा दुकानदार एनआयएच्या रडारवर। 15 दिवसांपूर्वी नव्यानं दुकानं उघडणाऱ्यांची एनआयएकडून चौकशी होणार। 15 दिवसांपूर्वी दुकानं उघडून हल्ल्याच्या दिवशी बंद ठेवल्यामुळे संशय, तर इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्डची देखील तपासणी होणार। पहलगाममध्ये जवळपास 1,500 ते 2,000 घोडेवाल्यांची चौकशी। पर्यटकांसाठी घोडे चालवणाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात। दहशतवादी कुठून आले, कुठून परत गेले हे जाणून घेण्याचा प्रयत्न, तर काही घोडेवाल्यांचे जबाब विरोधाभासी असल्यामुळे कसून चौकशी। जम्मू आणि काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरूच। दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करणं सुरू। पहलगाम हल्ल्यातील 2 दहशतवादी दक्षिण काश्मीरमधले असल्याचा संशय। त्यांनी पर्यटकांना फूड स्टॉलवर नेलं, तर 2 दहशतवादी आधीच फूड कोर्टवर दबा धरून बसले होते, सूत्रांची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक युद्धाचं वातावरण भाजपनंच निर्माण केलं आणि आता जातनिहाय जनगणनेचा विषय आणून युद्धाची हवा थंड करणारेही मोदीच। सामनातून मोदींवर निशाणा। यामुळे युद्ध खरंच होईल का, सामनातून सवाल। पहलगाम हल्ल्याला 12 दिवस उलटले तरी अजून कसला बदला घेताय? संजय राऊतांची मोदींवर टीका। एअरस्पेस आणि चॅनेल बंद करून बदला घेता येतो का, राऊतांचा घणाघात। सरकारला फक्त विरोधकांचा बदला घेता येतो, संजय राऊतांचा टोला। असा शत्रू असल्यावर भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघायला हवा, राऊतांचा सल्ला।
संजय राऊतांना टीका करण्याशिवाय काही येत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार. राऊत काँग्रेसमय झाले त्यामुळे ते असं बोलतायत. मोदी हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, बावनकुळेंना विश्वास. पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा 2.5 तासात एकही सैनिक पोहोचू शकला नाही, हे केंद्र सरकारचं अपयश. जितेंद्र आव्हाडांची टीका. आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचं सरकारचं काम, आव्हाडांचं वक्तव्य. राज्यात सद्भावना उरली नाही, ती वृद्धिंगत होण्यासाठी यात्रेचं आयोजन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. तर महाराष्ट्रातील धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि हत्येच्या घटनांना सरकार जबाबदार, सपकाळ यांचा आरोप. चंद्रपूरच्या भद्रावती आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश. भारत पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव लक्षात घेता 6 महिन्यांचा शस्त्रसाठा निर्मितीचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.